खरं तर आज आपण अमरावतीच्या परिसरामधील हे जे कुटुंब आहे ढवळपुरीचं मूळ कुटुंब आहे, परंतु हे जे मेंढपाळ आहे दोन्ही भाऊ कोंडी भाऊ आणि खऱ्या अर्थानं त्यांचे बंधू हे दोघंही 100 मेंढ्यांचा त्यांचा हा पाल आहे. आणि आकस्मिकपणानं 2-3 दिवसापूर्वी घटना घडली. या घटनेमध्ये विषबाधा झाली आणि फूड पॉयझनमुळं खऱ्या अर्थानं 10-12 मेंढ्या, त्याच्यामध्ये 5-6 शेळ्या होत्या, त्या पण गाभण होत्या आणि 5-6 मेंढ्या त्या पण देखील गाभण त्या ठिकाणी होत्या. त्यामुळे एक मोठं नुकसान खऱ्या अर्थानं या दोन्ही बंधूंचं त्या ठिकाणी झालंय. आणि या निमित्तानं आम्ही सगळी साधक बाधक त्यांच्याशी चर्चा केली की मागच्या काळामध्ये आपल्या दौंडवाडीच्या परिसरामध्ये एक अशीची घटना त्या ठिकाणी घडली होती आणि शेवटी मानवता आणि माणुसकी ही महत्वाची आहे. त्यामुळं हे जरी आपल्या खेड तालुक्यातलं कुटुंब नसतं, परंतु खेड तालुक्यातल्या गावागावामध्ये भागाभागामध्ये शेतकऱ्यांच्या तिथे जाण्याचं काम, परिसरामध्ये जाण्याचं काम, खऱ्या अर्थानं या आपला पाल घेऊन जाण्याचं काम हे मेंढपाळ कुटुंब त्या ठिकाणी करते. म्हणून समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी मदत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी त्यांना भेटण्याच्या निमित्तानं, त्यांना मदत करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आलोय. आणि माझी एक धारणा दुसरी याच्यामध्ये अशी आहे, आता इथं आनंददादा आहेत, बबनदादा आहेत, भाऊसाहेब आहेत, आमचे मारुतीराव सातकर साहेब आहेत, त्याचबरोबर ही सगळी बाळासाहेब आगिरे यांच्यापासून आमचे चेअरमन आहेत, नवनाथ भाऊ दगडे आहेत, विशाल भाऊ आंबरळे आहेत, विनायकजी शिंदे आहेत, शंकर भाऊ शिंदे आहेत, आमचे हनुमंत बडे आहेत, प्रवीण दगडे आहेत, उद्धव आंबरळे आहेत, अविनाश शिंदे, भरत वागिरे, तुषार आंबराळे, सागर काळे आणि सगळे आपण सगळे प्रमुख सहकारी. खऱ्या अर्थानं एक गोष्ट अशी आहे की भविष्यामध्ये या पालांना शासन स्तरावरती पशुसंवर्धन खात्याकडे मागणी करून शासनाच्या जो कर्ज घेईल त्यालाच विमा ही जी धोरण आहे, ह्या धोरणामध्ये बदल करून खऱ्या अर्थानं हे जे पाल आहेत ग्रामीण भागातील या पालांना, ग्रामीण भागातील जनावरांना, त्या पशुधनाचं देखील भविष्यामध्ये विमा त्या ठिकाणी उतरवला गेला पाहिजे. कारण या आकस्मिकपणानं कधी एखादी आपत्ती येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे शेवटी मानवता आणि माणुसकी या दृष्टीनं या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मी या ठिकाणी आलोय. या खेड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मी सभापती आहे. सभापती म्हणून खऱ्या अर्थानं या पशुधनाशी माझा जवळचा संबंध आहे. या मतदारसंघामध्ये माझ्या घटना घडलेली आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे. समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी त्यांना मदत त्या दोन्ही बंधूंना त्या ठिकाणी कोंडीभाऊनी त्यांच्या बंधू यांना या ठिकाणी करणार आहे. त्यापूर्वी भविष्यामध्ये आता मी शासन स्तरावरती देखील बोलतोय, पंचनामा करून शासनाकडे देखील आम्ही हा सगळा अहवाल पाठवणार आहे आणि काही मदत त्या ठिकाणी मिळते का काय त्या दृष्टीने देखील मदत त्या ठिकाणी करणार आहे. पण भविष्यामध्ये या सगळ्या पालांना आपल्याला शासन स्तरावरती पाठपुरावा करून धोरणात्मक राज्याच्या पशुसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांशी बोलून खऱ्या अर्थानं गावागावामध्ये जे पाल आहेत, आकस्मिकपणे एखादी घटना घडली तर त्या घटनेतनं त्यांना त्या ठिकाणी विमा संरक्षण त्या ठिकाणी भविष्यामध्ये मिळालं पाहिजे. शेवटी मानवता आणि माणुसकी ही महत्वाची आहे आणि या मुक्या जनावरांना सांभाळण्याचं काम ही मेंढपाळ कंपनी त्या ठिकाणी करते. त्यामुळे निश्चितपणानं घडलेली घटना अतिशय दुर्दैवी त्या ठिकाणी घडलेली आहे. ती समर्थ फाउंडेशनच्या वतीनं फुलना फुलाची पाकळी त्यांना आपण त्या ठिकाणी धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. भविष्यामध्ये खेड तालुक्यामध्ये कुठेही अशा प्रकारची आकस्मिक घटना घडली तर समर्थ फाउंडेशन राजकारण, समाजकारण याच्या पलीकडे जाऊन मताच्या राजकारणाकडे न बघता मानवता आणि माणुसकी ही महत्वाची आहे. खऱ्या अर्थानं त्या भावनेतनं आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोय. कारण हे काही आपल्या खेड तालुक्यातलं कुटुंब नाही, हे काही खेड तालुक्यातले मतदार नाही, पण शेवटी मताच्या राजकारणासाठी फक्त राजकारण करायचं नसतं. मानवता आणि माणुसकी आणि मुख्य जनावरं, मुख्य प्राणी हे खऱ्या अर्थानं महत्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलोय. मला आमच्या स्थानिक सगळ्या आनंदभाऊ असतील, बबनराव असतील, भाऊसाहेब असतील, आमचे चेअरमन असतील, नवनाथ भाऊ असतील, या सगळ्यांनी, सागर भाऊ असतील, या सगळ्यांनी फोन केला की सभापती साहेब अशी घटना आपल्या इथे झालेली आहे. तात्काळ ह्या परिवाराला त्याच्या आकस्मिकपणाने एक डोंगर त्यांच्यावरती त्या ठिकाणी कोसळलेला आहे. तर वर्षभर काबाड कष्ट करायचे, अहोरात्र रात्रीचा दिवस करून तुम्ही जर हे सगळं मागं बघितलं तर इथं सगळं राम भरोसा आहे, परमेश्वराच्या भरोशावरती सगळं. कधी काय कधी नैसर्गिक आपत्ती येईल. मध्यंतरी बिबट्यांचा फार मोठा प्रश्न झाला. बिबट्यांनी अनेक त्या ठिकाणी मेंढ्या, शेळ्या त्या ठिकाणी फस्त केल्या. त्यामुळे अशा अनेक नैसर्गिक प्रसंग, आपत्ती त्यांच्या समोर आहे. भविष्यामध्ये या सगळ्यातनं मार्ग काढत इथपर्यंत त्या ठिकाणी आलेत. त्यांना भविष्यामध्ये जी काही मदत लागेल, खेड तालुक्यामध्ये कुठल्याही मेंढपाळाला, कुठल्याही सर्वसामान्य माणसाला जी मदत लागेल समर्थ फाउंडेशनच्या वतीनं करण्यास आपण कटिबद्ध आहोत. मी आदरणीय आमचे सातकर साहेबांनी या सगळ्यांना विनंती करतो त्या दोन्ही बंधूंकडे चेअरमन साहेब आपल्याला मदत त्या ठिकाणी सुपूर्द करायची.